जगात असं युद्ध होऊ नये अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालेलं असतानाच हे तिसरं जे प्रत्यक्षात युद्ध नव्हतं तर युद्धजनक तणावाची परिस्थिती होती, त्याला म्हणायचं शीतयुद्ध. तर हे शीतयुद्ध म्हणजे काय लक्षात घ्या. शीतयुद्ध हे याला कोल्ड वॉर अशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर हे शीतयुद्ध नेमकं काय होतं हे लक्षात घ्या. तर 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाचा कालखंड समजला जातो. पहा की दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण जे वरे बॉक्स बघायला मिळतो आपल्याला की मित्र राष्ट्रामध्ये हे दोन्ही राष्ट्र आहेत. पहा, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे दोघंही मित्र राष्ट्र होते. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ही जी दोन राष्ट्र आहेत ते स्पर्धक राष्ट्र झाली. झालं काय, कारण की या दुसऱ्या महायुद्धापर्यंत अणुबॉम्बचं जे तंत्रज्ञान आहे ते फक्त अमेरिकेकडे होतं आणि रशिया जो देश आहे तर त्या रशियाकडे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हे नव्हतं. अणुबॉम्बचं तंत्रज्ञान नव्हतं. म्हणजे जगामध्ये एक पॉवरफुल देश म्हणून अमेरिका ही दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हा उभारलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही मागे राहता कामा नये म्हणून रशियाने सुद्धा आपल्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रचंड मोठा धोरण स्वीकारलं आणि ज्याच्यातून हे जे सोव्हिएत युनियन आहे यांनी सुद्धा हे अणुबॉम्बचं तंत्रज्ञान विकसित केलं. दुसऱ्या बाजूला झालं काय की सोव्हिएत युनियन हा जगामध्ये असा पहिला देश आहे ज्याने कृत्रिम उपग्रह अवकाशयानामध्ये सोडला. पहिला माणूस जो की अवकाशयानामध्ये बसून तो येऊ शकतो तर ते सुद्धा सिद्ध करण्याचं काम केलं. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेनं काय केलं मग तर अमेरिकेने चंद्रावरती पहिल्यांदा माणूस पाठवण्याचं काम केलं. तर अशा पद्धतीचं ह्या दोघांचाही जो सत्ता संघर्ष आहे की जगामध्ये प्रभावशाली राष्ट्र हे कोणतं आहे याच्यातूनच काय की ही शीतयुद्ध हे निर्माण झालं. हे दोन देशामध्ये कोणत्या राष्ट्राचा प्रभाव जगावरती जास्त आहे तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. तर हे शीतयुद्ध जे आहे तर ते नेमकं काय तर आपण जे नकाशा दिलेला आहे 557 वरती मी तुम्हाला सांगितलं या महायुद्धाचा शेवट कसा झालेला होता की या जर्मनीच्या पूर्व भागामध्ये वर्चस्व रशियाने मिळवलेलं होतं आणि पश्चिम भागामध्ये अमेरिका आणि इंग्लंडनी वर्चस्व मिळवलेलं होतं. परंतु या जर्मनीमधल्या जनतेने नवीन सरकार निवडून द्यायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणी हिटलर तर नव्हता आणि त्यामुळं कुठलं का सरकार येणार आणि तिथून हे दोघांनी जायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही कारण की पूर्व जर्मनीचा ताबा रशियाचा होता आणि या पूर्व युरोप जो भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये रशियाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं आणि पूर्व युरोपमध्ये सगळ्यांनी साम्यवादी विचारधारा स्वीकारलेली होती. साम्यवादी म्हणजे काय असतं की ज्या देशामध्ये जे सगळे कारखाने हे सरकारच्या मालकीचे असतात आणि हा जो रशिया होता हा कम्युनिस्ट विचाराचा होता. कम्युनिस्ट म्हणजे एकाच पक्षाची सत्ता त्या ठिकाणी होती म्हणजे एक प्रकारची हुकुमशाहीच त्या ठिकाणी होती. आणि दुसऱ्या बाजूला जे की पश्चिम जर्मनीचा ताबा असणारे इंग्लंड आणि अमेरिका हे जे होते हे भांडवलवादी विचाराचे होते आणि लोकशाही विचाराचे होते. भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्या ठिकाणी कारखाने हे खाजगी मालकीचे असतात, ज्याचं भांडवल अधिक तो कारखान्याचा मालक आणि लोकशाही पद्धतीनं चालणारे होते. म्हणजे त्यामुळं हे पूर्व जर्मनी जे रशियाच्या ताब्यात होतं त्या ठिकाणी साम्यवादी विचाराचं सरकार त्या ठिकाणी निर्माण झालं आणि पश्चिम जर्मनीमध्ये भांडवलवादी विचाराचं सरकार हे अमेरिका इंग्लंडमुळं निर्माण झाले आणि ज्याच्यामुळं हे 45 वर्ष पुढे जवळपास की हे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी हे निर्माण झालेलं होतं. इतकंच नव्हे तर रशियाने या जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी भिंत सुद्धा बांधलेली होती आणि पूर्व आणि पश्चिम जर्मनी असे दोन तुकडे करण्याचं काम या शीतयुद्धाने केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हे विचारावर आधारित हे दोन गट पडलेले होते आणि याच्यातून हे शीतयुद्ध जे तर ते शीतयुद्ध हे निर्माण झालेलं होतं. तर हे शीतयुद्ध म्हणजे काय लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन हे युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले आणि त्यांच्यातील सहकार्याची जागा ही स्पर्धेने घेतली
आणि या दोन गट जे पडले ते विचारधारेमधला फरक होता. अमेरिकाच्या नेतृत्वाखाली भांडवलवादी देश एकत्र आले, सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली हे साम्यवादी देश एकत्र आले आणि या दोन गटामध्ये एक प्रकारे जे की प्रचंड जो सत्ता संघर्ष होता, प्रचंड शस्त्रस्पर्धा होती, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती होती. याच्यातून काय की शीतयुद्ध जे आहे तर ते शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. तर या दोन देशामध्ये हे प्रत्यक्ष युद्ध झालेलं नाही आहे, लक्षात घ्या, परंतु युद्धाचा भडका हा कधीही उडू शकेल अशा पद्धतीचं तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नव्हे, युद्धजनक तणावाची परिस्थिती, अशा पद्धतीनं शीतयुद्धाचं वर्णन करता येईल. तर या अमेरिका आणि रशियामधला हा जो सत्ता संघर्ष आहे, या सत्ता संघर्षाला सगळ्यात पहिल्यांदा जे की नाव जे आहे तर ते नाव देण्याचं काम, शीतयुद्ध, कोल्ड वॉर हे नाव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अमेरिकन एक विचारवंत होते. तर त्यांचं नाव होतं बर्नार्ड बरुश. याने अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या संघर्षाला शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर ही संज्ञा दिलेली होती. आणि दुसरे अमेरिकन लेखक पत्रकार होते वॉल्टर लिपमन. यांनी या शीतयुद्धाला भासमान युद्ध म्हटलेलं आहे. असा तणाव होता की ज्या तणावामुळं प्रत्यक्ष युद्ध सुरू आहे का काय अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळं त्याला भासमान युद्ध अशा पद्धतीची जी संज्ञा आहे ती वॉल्टर लिपमननी दिलेली होती. तर शीतयुद्ध म्हणजे काय हे लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे परत दोन गटामध्ये विभागलं गेलं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलवादी देशांचा गट आणि सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली काय की साम्यवादी राष्ट्रांचा गट. आणि याच्यातून जो प्रचंड सत्ता संघर्ष निर्माण झाला, शस्त्रस्पर्धा निर्माण झाली, विचार प्रणालीतील भेद निर्माण झाले, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती निर्माण झाली, तर याला शीतयुद्ध अशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ हा शीतयुद्धाने व्यापलेला होता आणि या शीतयुद्धाचे परिणाम हे जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं झाले याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर पहा, शीतयुद्धाचा जो पहिला परिणाम झाला की लष्करी संघटनांची निर्मिती. तर ही जी लष्करी संघटनाची निर्मिती म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या की शीत युद्ध काळामध्ये ज्या दोन महत्त्वाचे देश होते अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, त्यांनी काय केलं की आपापले मित्र राष्ट्र बनवायला सुरुवात केली. म्हणजे भांडवलवादी विचाराचे जे देश होते त्यांना अमेरिकेनं एकत्र आणलं आणि जे सोव्हिएत युनियनचा जो देश होता तो साम्यवादी विचारांचे जे देश आहेत तर त्यांना एकत्र आणलं आणि त्याच्यातून दोन महत्त्वाच्या लष्करी संघटनांची निर्मिती झाली. आणि अशा पद्धतीनं हे लष्करी संघटना कशा पद्धतीच्या होत्या हे पहा की नाटो ही जी संघटना आहे म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं म्हणतात. तर या 1949ला नाटो संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेने आपले मित्रराष्ट्र बनवले आणि त्याला उत्तर म्हणून जे की 1955 वॉर्सा करार संघटना, ज्याला WTO अशा पद्धतीनं म्हटलं जातं, म्हणजे वार्सा ट्रीटी ऑर्गनायझेशन, हा वार्सा करार हे सोव्हिएत युनियनने जे साम्यवादी विचाराचे जे देश आहेत त्या देशांना एकत्र आणलं. पूर्व युरोपमध्ये पूर्णपणे सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता. साम्यवादी विचारधारा त्या सगळ्या प्रदेशातल्या अनेक राष्ट्रांनी स्वीकारलेली होती. त्यामुळं सोव्हिएत युनियनचा जगामध्ये प्रभाव वाढेल त्याला रोखण्यासाठी अमेरिकेनं अशा पद्धतीनं हे नाटोच्या माध्यमातून अनेक देश एकत्र आणले आणि सोव्हिएत युनियनने वॉर्सा करारच्या माध्यमातून अनेक देश हे एकत्र आणले. आणि अशा पद्धतीनं लष्करी संघटना या दोन निर्माण झाल्या. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या भांडवलवादी देशांची नाटो संघटना आणि साम्यवादी विचारधारा असलेले अनेक देश एकत्र करून वार्सा करार संघटना, अशा पद्धतीनं दोन हे महत्त्वाचे परिणाम आहेत. त्याच्यानंतर जगाचं द्विध्रुवीकरण. पहा की द्विध्रुवीकरण म्हणजे काय हे लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर जग जे आहे तर ते दोन महासत्तांच्या गटात विभागलं गेलं होतं.
आणि ज्यामुळं राष्ट्राची अशी ज्यावेळेस दोन गटामध्ये विभागणी होते त्याला द्विध्रुवीकरण अशा पद्धतीनं म्हटलं जातं. याला द्विध्रुवीकरण असं म्हणतात. टिपा लिहामध्ये येतं. तर एक ध्रुवीकरण म्हणजे काय की सर्व देश एकाच गटामध्ये असणं म्हणजे एक ध्रुवीकरण. द्विध्रुवीकरण म्हणजे काय, जगातले देश दोन महासत्तांच्या गटात असणे म्हणजे जगामध्ये दोन गट पडणे याला द्विध्रुवीकरण म्हणायचं. आणि दोनपेक्षा अनेक गट पडलेली असतील तर अशा वेळेस हे बहुध्रुवीकरण अशा पद्धतीनं म्हणायचं. तर जगाचे या शीतयुद्धामुळे किती गट पडलेले होते, दोन. कोणाकोणाच्या नेतृत्वाखाली, एक अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली. म्हणून या शीतयुद्धाचा दुसरा परिणाम हे जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं होतं. तर अशा पद्धतीनं हा दुसरा परिणाम आहे. तिसरा जो आहे हा तिसरा परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. खालच्या बाजूला आहे तो शस्त्रास्त्र स्पर्धा. तर हा जो शस्त्रास्त्र स्पर्धा आहे तर हे जे दोन गट आहेत त्या दोन गटांनी ज्या लष्करी संघटना निर्माण केलेल्या होत्या तर या महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात शस्त्रांची ही निर्मिती करायला लागल्या. लांब लांब पल्ल्याच्या मिसाईल तयार करायला लागल्या. म्हणजे दूर अंतरावरून सुद्धा एखाद्या शत्रू पक्षाच्या प्रदेशावर हल्ला करता येईल अशी सहारक आणि घातक शस्त्रास्त्र बनवायला सुरुवात केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जगामध्ये जे अणुबॉम्ब आहेत तर त्या जगाचा जे की 8 वेळेस जगाला नष्ट करू शकतील इतके अणुबॉम्ब ह्या अमेरिका आणि रशियाकडे आहेत. एकूण जगातल्या अणुबॉम्बपैकी 92% अणुबॉम्ब ह्या फक्त 2 देशाकडे आहेत. तर अशी जी सहारक अस्त्र आज या 2 देशाकडे उपलब्ध आहेत. आणि जर जगामध्ये तिसरं महायुद्ध झालं तर ही सजीव सृष्टी ही पृथ्वीचं काय होईल हा विचार न केलेलाच बरा. तर या 2 राष्ट्रांनी काय केलं की आपापल्या राष्ट्रांना शस्त्राचं तंत्रज्ञान असेल किंवा संरक्षण साहित्य हे आदान प्रदान करण्याचं काम केलं आणि एकमेकांना अतिशय संशयाने पाहून अतिशय घातक आणि संहारक अस्त्र हे बनवण्याचं काम केलं. आणि त्यामुळं जागतिक शांतता ही धोक्यात आलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन्ही महासत्ता एका बाजूने घातक शस्त्रास्त्र बनवत असताना दुसऱ्या बाजूने त्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन हा संघर्ष कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. निशस्त्रीकरणचा प्रयत्न सुद्धा याच काळामध्ये झाला. म्हणजे शस्त्रास्त्र जी स्पर्धा आहे तर ती याला कुठेतरी बंधन असलं पाहिजे याच्या बाबतीत एकमत होणे आणि याला म्हणायचं निशस्त्रीकरण. तर हे तिसरा महत्त्वाचा परिणाम होता शस्त्रास्त्र स्पर्धा. अतिशय घातक आणि सहारक शस्त्रास्त्र बनवून एक भयावह वातावरण, एक युद्धजनक तणावाची परिस्थिती या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळं वाढलेली होती. त्याच्यानंतर चौथा जो परिणाम आहे की या जगातले 2 गट पडलेले आहेत. प्रत्येक गट आपापल्या गटामध्ये कसे अनेक राष्ट्र येतील हे पाहत होतं. आणि याच काळामध्ये की काही प्रादेशिक संघटनांची सुद्धा निर्मिती झाली. म्हणजे राजकीय पातळीवर तर ते होतच, लष्करी पातळीवर ती संघटना होतीच, परंतु आर्थिक पातळीवर एकमेकांना मदत करण्यासाठी, एकमेकाचे उद्योग आणि व्यापार हे डेव्हलप करण्यासाठी हे प्रादेशिक पातळीवर सुद्धा काही संघटना या निर्माण झाल्या. आणि त्याच्यामध्ये जे विकसनशील देश आहेत विकसित म्हणजे जे अतिशय जसे की रशिया असेल, अमेरिका असेल, तर असे देश ज्या ठिकाणची उद्योग प्रधान अर्थव्यवस्था असते तर त्या ठिकाणी विकसित ते देश असतात. आणि विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असतात. तर त्या राष्ट्राने आपापल्या भागाचा आर्थिक विकास करण्यासाठी अशा काही संघटना प्रादेशिक पातळीवरती बनवल्या. तर बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं युरोपमधले जे अनेक देश आहेत तर यांनी मिळून जे की युरोपीय आर्थिक संघ हा निर्माण केलेला होता. तशाच पद्धतीनं आग्नेय आशियाई जे राष्ट्र आहेत सिंगापूर, थायलंड, मलेशिया, आग्नेय आशियामध्ये जगाच्या नकाशामध्ये लक्षात येईल की इंडोनेशिया, फिलिपिन्स या सगळ्या देशांनी एशियन जे 10 कंट्री जे आहेत तर 10 देश आग्नेय आशियातले मिळून की आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास केला पाहिजे आणि त्याच्यामुळे एकमेकांचा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीनं अशा ज्या प्रादेशिक संघटना हे विकसनशील देशांनी निर्माण केलं.
आणि एशियन आणि हे युरोपियन आर्थिक महासंघ हे दोन प्रादेशिक संघटनांची निर्मिती ही सुद्धा शीतयुद्धाचा एक परिणाम आहे. आणि शीतयुद्धाचा सगळ्यात मोठा जर परिणाम कुठला असेल तर तो आहे अलिप्ततावाद. अलिप्ततावाद म्हणजे काय लक्षात घ्या की जगामध्ये हे जे जो दोन देश आहेत ते कोणते देश, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये की या दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र हे आशिया आणि आफ्रिका खंडामधले नुकतेच स्वतंत्र झालेले होते आणि नुकतेच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची इच्छा नव्हती की अमेरिकेच्या बाजूनं जावं का सोव्हिएत युनियनच्या बाजूनं जावं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भूमिका घेतली की आपला आत्ताच देश स्वतंत्र झालेला आहे, असे भारतासारखे अनेक स्वतंत्र नव्याने झालेले देश हे आशिया खंडामध्ये होते, ते जे की आफ्रिका खंडामध्ये होते. तर अशा देशांना एकत्र करून काय की आपण या दोन्ही गटामध्ये न जाता म्हणजे अमेरिकेच्याही गटामध्ये जायचं नाहीये आणि सोव्हिएत युनियनच्याही गटामध्ये जायचं नाही, कुठल्याच महासत्तेच्या स्पर्धेमध्ये सामील व्हायचं नाहीये. आणि या महासत्तेच्या स्पर्धेतून आपल्याला अलिप्त राहायचंय, वेगळं राहायचंय, आपल्याला या दोघांमध्ये पडायचंच नाहीये. तर हे अलिप्त राहण्याचा जो गट आहे म्हणजे आम्हाला अमेरिकाही नको, आम्हाला सोव्हिएत युनियनही नको, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही दोघांचंही समर्थन करणार नाही, दोघांच्या कुठल्याही गटामध्ये आम्ही सामील होणार नाही, अशा विचारांच्या अनेक देशांना एकत्र करून जी चळवळ उभारली त्याला म्हणायचं अलिप्ततावादी चळवळ. तर त्याला जे की नाम अशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर हे नामचं लोगो सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. तर शीतयुद्ध काळातली सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे तर त्याला नाम नॉन अलाइन्ड मुवमेंट अशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर हे जे नाम आहे तर त्या नाम अलिप्ततावादी चळवळ जे दोन्ही गटामध्ये न राहता आपण स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व ठेवून आपण एकमेकांना व्यापारी आर्थिक ही मदत करून आपल्या राष्ट्राचा विकास कसा करता येईल, आपल्या राष्ट्राच्या समस्या कशा सोडवता येईल हा व्यापक विचार करून त्यांनी या दोन गटामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तर याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार घेतलेले नाम चळवळ जी उभारलेली होती तर त्या उभारण्यामध्ये हे 5 वेगवेगळ्या राष्ट्राचे जे प्रमुख आहेत तर त्यांचा वाटा ह्या मोठ्या प्रमाणात होता. तर ते 5 जण कोण कोण होते पहा. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे पंतप्रधान क्वामे नक्रुमा. हा घाना जो देश आहे ना तो आफ्रिका खंडामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं हे 5 व्यक्तींच्या पुढाकारातून अलिप्ततावादी चळवळ ही जन्माला आली आणि 1961 मध्ये खऱ्या अर्थाने या चळवळीने जोर हा पकडलेला होता. आणि अलिप्ततावादी चळवळ जी आहे तर ती अतिशय व्यापक होती. आजही त्याचं अस्तित्व आहे. जगातले जे जवळपास 118 राष्ट्र या अलिप्ततावादी चळवळीशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही या दोन्ही गटात जाणार नाहीये, आम्ही स्वतंत्र राहू. आशिया आफ्रिका खंडामधले तर देश होतेच पण युरोपातले सुद्धा 2 छोटे देश या संघटनेचे सदस्य हे आहेत. आणि ज्याच्यातून शीतयुद्ध जरी संपुष्टात आलेलं असलं तरी हे अलिप्ततावादी चळवळीचं जे प्रभाव आहे तो कायम राहिलेला आहे. आणि या चळवळीचं नेतृत्व हे पंडित जवाहरलाल नेहरूंना करता आलं. आणि या अलिप्ततावादी चळवळीचं मूल्यमापनाचा विचार करता या चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद या तिन्ही गोष्टीला विरोध केला आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत असा विचार अलिप्ततावादी चळवळीने मांडला. याच्यामध्ये भारताची जी भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यावरती अलिप्ततावादी चळवळ ही आधारलेली होती. आणि विशेषतः आशिया आफ्रिका खंडातले जे अल्पविकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना एकत्र येण्याला प्रेरित करण्याचं काम केलं. या
संघटनेने जे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत ते शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत असा विचार मांडण्याचं काम केलं. या संघटनेने, ज्या नाम संघटनेने निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचं संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेत असतानाच जे की एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी सुद्धा केली, ज्याला NIEO म्हणजे न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, जे 1970 मधली भूमिका या नामची राहिलेली आहे की जगामध्ये एक नवीन आर्थिक व्यवस्था, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था ही निर्माण झाली पाहिजे आणि जगाने जे की कुठल्या संघर्षामध्ये न पडता आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा करता येईल हे धोरण हे स्वीकारलं पाहिजे. आज सुद्धा या अलिप्ततावादी चळवळीचे जे 3 वर्षाला जे की या सर्व राष्ट्रांची 118 राष्ट्रांची बैठक होत असते, विचार विमर्श मांडला हा जातो. त्याचं जे मुख्यालय आहे या नाम संघटनेचं, अलिप्ततावादी चळवळीचं, तर ते इंडोनेशियामध्ये जाकार्ता या ठिकाणी हे मुख्यालय आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अलिप्ततावादी चळवळ ही एक प्रभावी चळवळ होती आणि ज्याच्यामुळं आशिया आफ्रिका खंडातील देशांना एक जागतिक पातळीवर एक दबाव गट निर्माण जे केला आणि ज्याच्यामुळं एका बाजूला हे अमेरिका रशियाचे गट आणि दुसऱ्या बाजूला अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट, तर एक जगामध्ये एक असं भूमिका घेतली की ज्याच्यामुळं हे शीतयुद्धाची जी तीव्रता आहे ती वाढू शकली नाही. त्यामुळं अलिप्ततावादी चळवळ ही सुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण हे जे शीतयुद्ध आहे तर ते 45 वर्ष हे होतं की त्यांच्या 2 देशामधला प्रभाव, अमेरिकेचा जगामध्ये प्रभाव अधिक का रशियाचा जगामध्ये अधिक प्रभाव, यांच्यामधला जो सत्ता संघर्ष होता, जी कूटनीती होती, जे शस्त्रास्त्र स्पर्धा होती, या विचारप्रणालीतील भेद होता, तर हे जे शीतयुद्ध आहे ते शीतयुद्ध हे 1991ला संपुष्टात आलं. ते संपुष्टात आणण्याचं जे काम आहे तर ते आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सोव्हिएत युनियनचे जे अध्यक्ष होते त्या काळातले मिखाईल गॉर्बाचोव यांच्या धोरणामुळं हे शीतयुद्ध हे संपुष्टात येऊ शकलं. तर काय काय असं धोरण स्वीकारलं या मिखाईल गॉर्बाचोवनी, जे बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतात, तर त्यांनी काय काय धोरण स्वीकारलं पहा. तर त्यांना लक्षात आलं की या संघर्षातून आपल्या देशाचं आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसानच आहे. कारण झालं काय होतं की या काळापर्यंत अमेरिका हा जगातला मोठा आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आलेला होता. तो भांडवलवादी विचारांचा होता. त्यामुळे प्रचंड आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठा जगातल्या काबीज करून तो एक प्रभावशाली राष्ट्र, एक महासत्ता म्हणून उदयाला होता. आणि दुसऱ्या बाजूला रशिया जो साम्यवादी होता, आणि साम्यवादी रशिया म्हणजे सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे असतात आणि त्यामुळं औद्योगिक भरभराट जर करायची असेल तर साम्यवादानेच पूर्णपणे होऊ शकत नाहीये. आणि ज्याच्यातून त्यांनी सुद्धा आपल्या बाजारपेठा ह्या खुल्या करण्याचं धोरण हे स्वीकारलं आणि ज्याच्यातून जे की मिखाईल गॉर्बाचोव यांच्या घेतलेल्या धोरणामुळं हे परिणाम असा झाला की ज्याच्यातून हे जे भांडवलवाद वर्सेस साम्यवाद हा जो वाद आहे तो 1991ला कशा पद्धतीनं संपुष्टात आला, शीतयुद्धाची अखेर झाली. तर पाहूयात एक एक मुद्दा की सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. म्हणजे फक्त खाजगी लोकांना तिथं कारखाने काढता येत नव्हतं, तर त्यांनी धोरण स्वीकारलं की खाजगी व्यक्ती सुद्धा, म्हणजे भांडवलशाहीचा थोडक्यामध्ये स्वीकार जो आहे तर तो केला. म्हणजे बाजारपेठा या सोव्हिएत युनियनच्या खुल्या केल्या, आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं. दुसरं, सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गॉर्बाचोव यांनी जे 2 धोरण स्वीकारले पहा. हे 2 धोरण कोणते होते की एक धोरण होतं पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि दुसरं होतं ग्लासनोस्टचं. ग्लासनोस्टचा अर्थ आहे खुलेपणा, म्हणजे बाजारपेठ ह्या खुल्या करण्यात आल्या. आणि पुनर्रचना जी आहे पेरेस्ट्रोइका, तर हे 2 धोरण अंमलात आले. आणि या 2 धोरणामुळे झालं काय की ज्या देशामध्ये कम्युनिस्ट विचारधारेचा तो देश होता आणि तिथल्या सरकारवरती प्रसार माध्यमांना सुद्धा टीका
करता येत नव्हती, तर ती जी माध्यम आहेत प्रसार माध्यम, तर त्यांच्यावरची जी बंधनं आहेत ती बंधनं ही कमी केली, त्यांच्यावरची बंधनं ही शिथिल केली. मिखाईल गोर्बाचोव यांनी जे पेरेस्ट्रोइका आणि ग्लासनोस्त ही जी धोरणं स्वीकारली होती आणि या धोरणामुळं जे की जो काही बदल झालेला होता आणि त्या बदलाचा परिणाम म्हणजे लोकशाहीकरणाला निश्चितपणे या दोन धोरणामुळं चालना मिळाली. इतकंच नव्हे तर पूर्व युरोपमध्ये ज्या सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता त्या देशांनी भांडवलशाही व लोकशाही या मार्गाचा स्वीकार केला आणि तिथल्या पूर्ण राजवटी या बदलल्या आणि तिथं भांडवलशाही आणि लोकशाही विचारांचं जे सरकार आहे तर तिथं नव्याने निवडून आलं. इतकंच नव्हे तो सोव्हिएत युनियन हा एक मोठा देश होता आणि या देशाचे जे देशामध्ये अनेक जे छोटे छोटे देश खालच्या बाजूला आपल्याला दिसतात पहा, हे नव्याने स्वतंत्र झालेले देश आहेत. हे रशियामधून फुटून हे नवीन देश हे निर्माण झालेले होते. म्हणजे सोव्हिएत युनियनचं जे विघटन आहे तर ते विघटन झालं आणि त्यातून नवीन स्वतंत्र राष्ट्र हे निर्माण झाले. विघटन म्हणजे छोटे छोटे देश आणि ज्याच्यातून हा जो राहिलेला भाग आहे त्याला रशिया अशा पद्धतीनं म्हटलं जातं. तर हे अनेक जे छोटे छोटे राष्ट्र बघायला मिळतात आपल्याला, तर ते राष्ट्र हे या काळामध्ये निर्माण झालेले होते. तर अशा पद्धतीनं हे शीतयुद्ध जे तर ते 1991 मध्ये संपुष्टात आलेलं होतं. परंतु हे जे शीतयुद्ध आहे ते संपल्याच्या नंतर म्हणजे सोव्हिएत युनियननी माघार घेतली आणि आम्ही या सत्ता संघर्षातून आम्ही वेगळं होतो, आम्ही याच्यामध्ये पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि ज्याच्यातून जे की जगावरती काय काय त्याचे राजकारणावरती परिणाम महत्त्वाचे बदल झाले असा प्रश्न पाठाच्या खाली आपल्याला बघायला मिळतो. तर पहा, पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर काय काय परिणाम झाले पहा, की या सत्ता संघर्षातून सोव्हिएत युनियन तर माघार घेतली. मग जागतिक राजकारणामध्ये अमेरिका हा एकमेव महासत्ता उरलेली होती. म्हणजे या महासत्तेच्या स्पर्धेतून हा सोव्हिएत युनियन बाहेर पडलेला होता आणि त्यामुळं अमेरिका हे एकमेव महासत्ता ही 91च्या नंतर हे उरलेली होती. इतकंच नव्हे, 91च्या नंतर राष्ट्रातील जो व्यापार आहे, राष्ट्रातील जे आर्थिक संबंध आहे ते वाढवायला अनुकूल वातावरण हे निर्माण झालं. आपल्याला आठवतं की आपण पाहिलेलं आहे की 1991 मध्ये आपल्या भारताने सुद्धा खुलं आर्थिक धोरण स्वीकारलेलं होतं, जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला होता. तर या जो सत्ता संघर्ष आहे तो निवळल्याच्या नंतर जगाने ठरवलं की आता आपण आर्थिक पातळीवर, आपण व्यापारी पातळीवर आपण पुढे गेलं पाहिजे, ज्याच्यातून भांडवल, श्रम, बाजारपेठा, माहिती या सगळ्यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनाचाही मुक्त संचार झाला आणि याच्यातून सर्व राष्ट्रांनी फक्त व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आणि अन्य राष्ट्रांना मदत करण्याची जी कल्पना आहे ती मागे पडली. आणि त्यामुळं जे राष्ट्र जे होते तर ते राष्ट्र हे स्पर्धक राष्ट्र म्हणून पुढे आले. एखाद्या राष्ट्राला शत्रू राष्ट्र नाही म्हणायचं, तर ते स्पर्धक राष्ट्र की व्यापारी स्पर्धेमध्ये कोण पुढे जातो अशा पद्धतीची एक नवीन रचना जगामध्ये बघायला मिळाली. त्याच्यानंतर ह्या संयुक्त राष्ट्र जी संघटना आहे 1945ला स्थापन झालेली होती, त्यांच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत आणि सुदैवाने आज तागायत संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रभाव हा जगावरती राहिलेला आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून जगामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न हा केला जातोय. परंतु तरीही त्यांना एक कडक भूमिका, जी आक्रमक भूमिका युनोला घ्यावीच लागत असते. इतकंच नव्हे तर या 91च्या नंतर म्हणजे व्यापारी संबंध वाढले आणि जागतिकीकरणाचा स्वीकार झाला आणि त्याच्यानंतर जगामध्ये नवीन काही प्रश्न हे निर्माण झालेले होते, ज्याच्या पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना, तर डिझास्टर मॅनेजमेंट असं त्याला म्हणू. तर याला जागतिक जे स्वरूप आहे तर ते जागतिक स्वरूप
प्राप्त झालेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जगावरती काय काय परिणाम झाले हे लिहिताना हे जे मुद्दे आहेत जे डाव्या बाजूला दिसतात आपल्याला, तर ते तुम्हाला उत्तराच्या दाखल लिहावं लागेल. तर या पाठाचा सगळ्यात शेवटचा भाग आपण बघणार आहोत, त्याला म्हणायचं जागतिकीकरण. तर शीतयुद्धानंतर म्हणजे 1991ला शीतयुद्ध ज्यावेळेस संपलं, कोल्ड वॉर संपलं, तर साहजिक आहे की सगळ्यांनी आर्थिक धोरण खुलं केलं. म्हणजे आपल्या देशाच्या बाजारपेठा अन्य राष्ट्रांना खुल्या केल्या. प्रत्येक राष्ट्राने हे आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं. त्यामुळं 91च्या नंतर जगातले अनेक राष्ट्र हे व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. आणि यापूर्वीच आपण सांगितलेलं आहे जे की भांडवल, श्रम, बाजारपेठा, माहितीचं हे जगभर संचालन झालं. जगभरामध्ये या गोष्टी पोहोचल्या. त्यामुळे जगभरातले लोक एकमेकांच्या विचार आणि कल्पनांची देवाणघेवाण व्हायला लागली. माहिती तंत्रज्ञान जे आहे, तर त्या माहिती तंत्रज्ञानामुळं जगातल्या अनेक लोक एकमेकांशी क्षणार्धात हे जोडले जायला लागले. प्रत्येक बातम्या या सर्वत्र कळायला लागल्या आणि देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतकं महत्त्व राहिलं नाही. आणि त्यामुळं हे ग्लोबलायझेशन जे आहे, तर ते ग्लोबलायझेशनची जी स्थिती आहे ती 1991च्या नंतर ही निर्माण झालेली होती. म्हणजे याला जी जबाबदार आहे की शीतयुद्ध संपल्याच्या नंतर जे अशा पद्धतीचं जे जगभरामध्ये जे की व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा येणं असेल, भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांच्या विचार कल्पनेचा मुक्त संचार असेल, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं जगातल्या घटना आणि घडामोडीची माहिती एकमेकांना कळायला लागली, देशाच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या आणि जग ही एक मोठी बाजारपेठ ही बनली. जग एक मोठी बाजारपेठ बनणे म्हणजेच त्याला जागतिकीकरण असं म्हणायचं. आणि या जागतिकीकरणाचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. काय काय तोटे आहेत पहा आणि काय काय फायदे आहेत पहा. फायदे काय आहेत? विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला. म्हणजे सगळ्यांनी आर्थिक खुले धोरण स्वीकारलं, भारताने सुद्धा स्वीकारलं आणि त्याच्यातून भारतात जे आर्थिक संकटात सापडलेलं होतं 91मध्ये, तो नंतर हे या संकटातून मात करण्याचं काम या आर्थिक खुले धोरणामध्ये जागतिकीकरणामुळे तर स्वीकारलेला होता. त्या काळातले देशाचे जे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग आणि पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी हे धोरण स्वीकारलेलं होतं आणि ज्याच्यामुळं देशाचा अर्थव्यवस्थेचा जो गाडा आहे तो रुळावर आलेला होता. हे आपण पाहिलेलंच आहे. आणि आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठामध्ये मुबलकता आली, प्रचंड मोठ्या वस्तूंचं उत्पादन हे वाढायला लागलं. पण दुर्दैवाने झालं काय की ज्या ठिकाणी हे कारखाने आहे, ज्या ठिकाणी हे विकसित देश या उद्योगाच्या जोरावर श्रीमंतच होत गेले आणि हे जे काही गरीब राष्ट्र आहेत ते गरीब राष्ट्रच झाले. म्हणजे आज सुद्धा हे या जागतिकीकरणामुळं काही देश गरीब आणि काही देश श्रीमंत अशा पद्धतीनं ही जी दरी आहे ती दरी निर्माण झाली. हे जागतिकीकरणाचा एक मोठा तोटा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर या प्रकारामध्ये आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडीचा अभ्यास केला. शीतयुद्ध कालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न. निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्रांचं अधिक उत्पादन करायचं नाही असाही सामंजस्य करार या दोन राष्ट्रांच्या पुढाकाराने हा झालेला होता. आणि हे जे जागतिकीकरण आहे ते जागतिकीकरणाचा अर्थही 91च्या नंतर हे जागतिकीकरण हे जगाने अनुभव घेतलेला होता. त्याला ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. तर हा पाठ राज्यशास्त्राचा पहिला प्रकरण हे पूर्ण झालेलं आहे. पाठाच्या खालचा स्वाध्याय तुम्हाला जे आहे तर ते जे 200 पेजेसचं रजिस्टर तुम्हाला वर्गपाठाला सांगितलेलं होतं त्याच्यातलं 30% म्हणजे पेजेस जे आहेत तर ते सुरुवातीला इतिहासचे धडे लिहायचे आहेत आणि नंतर राज्यशास्त्राचे 30% भाग करायचे, 30% पेजेस आणि त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण लिहायचं आहे. याचा स्वाध्याय जो आहे तर तो लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे पहिलं राज्यशास्त्रातलं प्रकरण आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर तुम्हाला हे समजलं असावं अशी आशा करतो आणि त्यामुळं धन्यवाद.